आयोजन खूप सुंदर आयोजन नियोजन आपण पाहतोय. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील खोलांडे संघाचं हे आयोजन नियोजन आपण पाहतोय. तर पंचांचा इशारा येतोय सामन्याला सुरुवात. पहिलं षटक हाताळण्याकरता अजय फरले. पहिला चेंडू उचली घेणारा चेंडू होता. बॅट्समन बीड झाला तिकडे अनिश आणि विकेट किपर देखील तिकडे बीड झाला. आणि मात्र पहिल्या बॉलवरती बाईटच्या स्वरूपात धाव आलेली आहे. या अवांतर धावेने श्री गणेश झालेला आहे. नक्कीच पहिला बॉल पाहिला तर आउटसाइड लेग स्टंपचा मारा होता. एक अवांतर चेंडू हाताळला आणि त्याच्यावरती पाहिलं तर बाईकची एक धाव स्कोर बोर्डवर लागली गेली. दुसरा बॉल यावेळेस जोरदार मारण्याचा प्रयत्न केला होता. यस पंचांकडे अपील केली जाते पण अंपायरने कोणतेही दाद इथे पाहिलं तर स्वीकारली नाहीये. बघा दुसरा चेंडू देखील अचूक टप्पावरती हाताळलेला आहे गोलंदाज अजय फरळे आणि खूप चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. सकाळच्या सत्रामध्ये संत आणि सावध सुरुवात इथे झालेली आहे. दुसऱ्या बॉलवरती प्रहार केलाय अमर भोय याने. दोन शतरक्षक येत आहेत आणि या दोन शतरक्षकाची कमाल तिकडे पाहायला मिळाली. चेंडू चांगल्या प्रकारे त्यांनी फील्ड केलाय. तोपर्यंत 2 धावा या पूर्ण केल्या गेल्यात. खूप सुंदर शतरक्षण झालेलं आहे तिकडे. बघा पॉवर प्ले षटक आहे. पॉवर प्ले षटकामध्ये मोठी फटके येणं गरजेचं आहे आणि मोठ्या फटक्याचा नक्कीच प्रयत्न केला होता फलंदाजाने परंतु चेंडूची उंची जास्त होती आणि लांबी कमी. यस पंच आपल्याला सांगतील. यस तिसरा पंचांकडे हा निर्णय जातोय. चेंडू बाउंड्री लाईनच्या पार गेलाय का आपण बोलूया तिसरा पंचांकडे. तिसरे पंच तर निर्णय देतील तिकडे आपण बाउंड्री पंचांचा देखील निर्णय जाणून घेणार आहोत कारण या मैदानावरती बाउंड्री पंचांचा निर्णय हा फार महत्वाचा ठरणार आहे. बघा प्रीत आणि चेंडू पर्यंत शेवटपर्यंत त्यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे तिकडे. तिकडे शतरक्षण प्रयत्न केलेला आहे. दोन्ही पाय त्याच्या हवेमध्ये आहेत. चेंडू त्याच्या हातामध्ये आहे म्हणजे सेफ लँडिंग तिकडे झालेली आहे. तर सेफ हा असेल चेंडू. या 2 धावा धावफलकावरती नोंदवल्या जातील. अमर भोये जो आपण पाहतोय त्याने पोमनच्या मैदानावरती काय जबरदस्त फलंदाजी केली होती. अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. या ओव्हरमधील पुढचा बॉल घेऊन मोठा फटका प्रयत्न केला होता. यावेळेस पुन्हा एकदा लोअर फुलटॉस बॉल होता. बघा आडव्या बॅटचा वापर केला होता परंतु बॅट अँड बॉल संपर्क होत नाहीये. अजून एक चेंडू पाहिला तर निर्धाव आलाय. या षटकामध्ये बांधून ठेवण्याचं काम प्रदीप नक्कीच केलं गेलंय पॉवर प्ले षटकामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल बॉलिंग ही होताना दिसते आपल्याला. गोलंदाज अजय फरलेकडं खूप चांगली बॉलिंग. आतापर्यंत 4 चेंडू टाकून झालेत आणि धावा जर आपण बघितल्या तर फक्त 3. यावेळेस ड्राईव्ह केलाय सरळ बॅटीने खेळून काढला हा बॉलला. बघा तिकडे शतरक्षण चांगलं होतंय फक्त एक सिंगल धाव येते. बघा आणखीन एक सिंगल धाव आणि पलशाचा पाडा पेल्लार या संघाचं कौतुक करावं लागेल कारण ज्या प्रकारे शतरक्षण त्यांचं राहिलंय या पहिल्या षटकामध्ये अप्रतिम. जास्त धावा खर्च करू दिलेल्या नाहीयेत. 4च धावा धावफलकावरती लागल्या. शेवटचा बॉल ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क नाहीये. चंद्रकांत फरळे आपण पाहतो यष्टनच्या मागे. खूप चांगले यष्टरक्षण त्यांच्याकडनं झालंय. तर हा चेंडू देखील निर्धाव आलेला आहे. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकात धावा आल्यात फक्त आणि फक्त 4. आहे दुनिया सारी दिवानी माझ्या राजाची शिर्डी वाल्याची आहे दुनिया सारी दिवानी. आज राहतो आम्ही सुखानी साई बाबाच्या आशीर्वादानी. राहतो आम्ही सुखानी साई बाबाच्या आशीर्वादानी. राहतो आम्ही
थँक्यू डीजे. अमर भोई पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आहे. विकास हरवटे. बघा विकास हरवट्याचा पहिला चेंडू हा अव्हांतर त्याने हाताळलेला आहे. विकास हरवट्याला आपण भरपूर वर्षापासून क्रिकेट खेळताना पाहत आलोय. एक चांगलं क्रिकेटर आपण पाहतोय. स्लोअर वन इथे देखील आपण पाहतोय. या अगोदर देखील स्लोअर वन टाकला होता, मात्र तो चेंडू ऑफस्टमच्या बाहेर हाताला होता. हा चेंडू थोडासा मध्ये होता आणि आपण पाहतोय चांगला चेंडू इथे हाताला गेला. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. डॉट बॉल. विकास पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पुढचा बॉल घेऊन या ओव्हरमध्ये दुसरा बॉल असेल. यावेळेस पुन्हा एकदा फिंगर रोल केली होती. बघा बोटांची जादू प्रदीप यावेळेस दाखवायचा नक्कीच प्रयत्न केला जातोय या ओव्हरमध्ये. बघा जो आपण पहिला जो गोलंदाज बघितला तो थोडासा फास्टर बॉलर होता. इथे आपण पाहतोय स्लो स्लो मीडियम फास्ट बॉलिंग होताना दिसते. मात्र पहिले दोन चेंडू जर आपण बघितले तर खूप स्लो टाकलेत. इथे ओळखलं होतं अमर भोई आणि पुढे पावलांचा वापर करताना त्याने एक मोठा फटका केला, मात्र तो फटका देखील फसलेला आहे. बिग विकेट डाऊन. अमर भोई बॅक टू द डग आउट. भक्त भोला मी साई बाबा बाबा तावीज माझ्या गल्याचा. थँक्यू डीजी. ओपिश वरठा न्यू बॅटर इन झालेला आहे. आपण पाहतोय विकास हरवटे. या गोलंदाजाबद्दल जर बोलायचं झालं तर या अगोदर आपल्याला धाणीव संघाच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळायचा आणि आपण पाहतो एक जबरदस्त गोलंदाज आहे. पुन्हा एकदा स्लोअर वन. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. विकास हरवटेबद्दल बोलायचं झालं तर एक सुप्रसिद्ध गायक देखील आहे. संगीतकार गायक म्हणून त्याची ओळख आहे आणि आता क्रिकेटच्या मैदानावरती चांगली बॉलिंग करत असताना आपल्या टीम करता. यावेळेस पुन्हा एकदा पाहिलं तर हाफ ट्रॅकर बॉल होता. अगोदर फलंदाजाने जागा बनवली होती, पण तो चेंडू सरळ जातोय डिक्लेरेशन झोन मध्ये एका सिंगल धावेसाठी. बघा या अगोदरचे चेंडू थोडेसे पुढे ठेवले होते. हा चेंडू थोडासा मागे पडला आणि त्याच्या फायदा उचलण्याचा प्रयत्न केला उपेशाने, मात्र एकच धाव मिळालेली आहे. आपण पाहतो की सकाळच्या सत्रामध्ये आमच्या मंचावरती VIP कक्षामध्ये मान्यवरांचं देखील आगमन झालेलं आहे. सकाळच्या सत्रामध्ये उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित झाले होते. इथे आपण पाहतोय की हा चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये तिकडे निघून चाललाय. शतरक्षक धावतोय तिकडे. तोपर्यंत एक धाव ही मिळालेली आहे आणि बघा षटकाचं निवारण देखील झालेलं आहे. षटक देखील संपलेलं आहे आणि दुसरं षटक देखील अप्रतिमरित्या हाताळलंय विकास हरवटे याने. फक्त 7 धावा या धावफलकावरती लागल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर. इकॉनॉमिकल बॉलिंग इथे आपल्याला पाहायला मिळालंय दोन्ही गोलंदाजाकडनं. नक्कीच तिसरं षटक कोणता गोलंदाज घेऊन येतोय? जयेश असेल. जयेश फरले यांना बघतो आपण तिसरं षटक हाताळण्यासाठी. प्रदीप तिसरं षटक चालू आहे. आता 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडू मध्ये किती धावपर्यंत नक्कीच मजल मारा झाली. यावेळेस पाहिलं हाफ ट्रॅक होता, पुल केला, परंतु बघा डी झोन मध्ये हा बॉल जातोय. बघा या 2 धावा आलेल्या आहेत आणि मोठा फटका खेळण्यासाठी इथे संधी देखील दिली होती. तर या अगोदर जर आपण बघितलं की अजय आणि विकास यांनी कुठल्या प्रकारे संधी दिली नव्हती मोठा फटका खेळण्यासाठी. इथे हाफ ट्रॅकर होता आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला अनिश वातास याने. मात्र 2 धावा मिळाल्या कारण चेंडू हा डिक्लेरेशन झोनमध्ये गेलाय. 2 धावेने धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. आपण पाहतो की सकाळच्या सत्रामध्ये आमच्या VIP कक्षामध्ये मान्यवर विराजमान आहेत. उद्घाटन सोहळ्याकरता आले होते. उद्घाटन सोहळा पार पाडला गेला आणि ही पहिली मॅच आपण पाहतोय आणि ही विकेट अजय जयेश फरले याच्या नावावरती फलंदाज बाद. बघा बिग विकेट इथे मिळवलेली आहे अनिश वातास याची.
धावसंख्या जर आपण बघितलं तर फक्त 9 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. आपण मागची स्पर्धा जर बघितली ना तर गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा या संघाने तिसरा क्रमांक फटकावला होता. तिसऱ्या क्रमांकावरती तो राहिला होता. मात्र या स्पर्धेमध्ये आपण जर बघितलं ना तर परफॉर्मन्स खूप खराब येताना दिसतोय फलंदाजांकडनं. ज्या नक्कीच बघा, धावा यायला हव्या त्या धावा येताना दिसत नाहीयेत. नक्कीच आता पहिले 4 षटकार सामना आहे आणि 4 षटकामध्ये कमीत कमी 35 ते 40 धावा लावणं गरजेचं आहे. जर 35 ते 40 धावा लावलं तर नक्कीच एक चांगलं फायटिंग टोटल आल्यात. प्रदीप आता एक्के दुक्के से कुछ नाही होगा. आता मोठे फटके खेळावे लागतील कारण या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये सुद्धा रोखून ठेवला दोन्ही फलंदाजाला. अजून एक पहिल्यांदा चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळलाय. डॉट बॉल आलाय. 4 बॉलचा यावेळेस खेळ पाहतो आपण संपलेला आहे. 4 बॉलवरती 4 धावा आणि एक महत्वाची विकेट सुद्धा मिळाली. यावेळेस हाफ ट्रॅकवर होता. पुन्हा एकदा ऑन साइडला मिड विकेट रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिकडे तैनात. चांगली फिल्डिंग होते आणि चांगला थ्रो सुद्धा येतोय. अजून पाहिलं तर 2 धावा येताना पाहतोय. याच दरमियान फिरोज भाई खान इनका आगमन हुआ है. उनका हम स्वागत करते हैं. फिरोज भाई आपका हार्दिक हार्दिक स्वागत है. वेलकम. बघा अजून एक विकेट पाहिलं तर आपण तंबूच्या आसरा जाताना पाहतोय. बघा तिसरं षटक हे समाप्त झालेलं आहे. धावसंख्या फक्त 13. कुठेतरी निराशाजनक परफॉर्मन्स इथे येताना दिसतोय आपल्याला. इकडनं धाव गती कुठेतरी पुढे घेऊन जावी लागणार आहे. यानंतर जी मॅच होणारी आहे दोन्ही संघांनी आपली उपस्थिती नोंदवायची आहे. गावदेवी खोलांडे आणि अब्बू स्पोर्ट्स खार्डी. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. गावदेवी खोलांडे आणि अब्बू स्पोर्ट्स खार्डी. शेवटचं षटक हाताळण्याकरता गोलंदाज चंद्रकांत फरले आणि इथे चंद्रकांत फरल्याने देखील पहिल्या बॉल वरती सफलता मिळवलेली आहे. फलंदाज बाद. गावदेवी स्पोर्ट्स खोलांडे संघाचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चला आपला कॅप्टन पाठवून द्या टॉस करण्याकरता. या सीझनची पहिली मॅच खेळताना दिसेल आपल्याला गावदेवी स्पोर्ट्स खोलांडे हा संघ. तसेच अब्बू स्पोर्ट्स खार्डी आपल्या संघाला देखील विनंती असेल आपला कॅप्टन आपला संघनायक आपण पाठवून द्यायचा आहे. या ओव्हर नंतर आपण टॉस करणार आहोत. नव्याने बॅटर अजित येतोय. अजित वातास. धावसंख्या आपण पाहतोय फक्त 13. शेवटचे 5 चेंडू बाकी राहिलेत. पाहूया 5 चेंडू मध्ये कुठपर्यंत मजल मारतोय. चंद्रकांतचा पुढचा बॉल यावेळेस उजव्या भरपूर बाहेर होता. पंचांचे दोन्ही हात समांतर आपण पाहतोय आणि एक धाव येते स्कोर बोर्ड वरती. अवांतर या अवांतरच्या मध्ये ना धावफलक होतोय भर. धावफलक पाहतो आपण 14 वर जाऊन पोहोचते. यावेळेस आडव्या बॅटने खेळून काढलाय. स्ट्रेट डाऊन ग्राउंड फिल्डर आहे तिकडे. चांगलं क्षेत्ररक्षण होते. त्याने फक्त 2 धावा इथे लागल्या जातात. बघा या 2 धाव्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 16 या आकड्यावरती. 4 गडी बाद 16 धावा. यावेळेस बघा फटका खूप चांगला केला मात्र क्षेत्ररक्षक आहे तिकडे. चुके होणार नाहीये. खूप चांगला झेल. फलंदाज ठरतोय फेल. आणखीन एक फलंदाज तंबूच्या आश्रयाला. बघा सध्या तरी गावदेवी स्पोर्ट्स महाजनवाडा संघाची परिस्थिती थोडीशी बिकट होताना दिसते. आयाराम गयाराम अशी स्थिती धावफलकावरती दिसते.
पाचवा गडी हा तंबूच्या आश्रयाला परतलेला आहे. बघा, हाच तो संघ आहे ज्याने मागच्या स्पर्धेमध्ये तिसरा क्रमांक फटकावला होता. मात्र या स्पर्धेमध्ये कुठेतरी त्यांचा जो परफॉर्मन्स आहे तो डाऊन होताना दिसतोय. कुठेतरी बॅकफूट वरती जाताना दिसत आहेत. आणि आपण पाहतोय शिवसाई स्पोर्ट्स पलशाचा पाडा संघ कुठेतरी वरचढ कामगिरी करताना दिसतोय. पूर्णपणे बांधून ठेवलंय या सकाळच्या सत्रामध्ये काही गावदेवी स्पोर्ट्स महाजन पाड्याच्या फलंदाजांना. यावेळेस योगेश बॅटिंग करणार संघाला. बघा, योगेश आलेला आहे आणि योगेशने देखील एक निर्धाव चेंडू खेळून काढलाय. इथे फुलटॉस चेंडू, इथे देखील फायदा उचलता आलेला नाहीये. आणि आपण पाहतोय इथे देखील एक निर्धाव चेंडू येताना दिसतोय. पूर्णपणे बॅकफूट वरती इथे ठेवलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी असेल. धावसंख्या फक्त आणि फक्त 16. धावसंख्या झालेली आहे 17. 18 धावांचं माफकचं आव्हान ठेवलेलं आहे. अबू स्पोर्ट्स खर्डी टीम, चला आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. 24 बॉलमध्ये 18 धावा या जिंकण्याकरता बनवायच्या आहेत. चला आपण टॉस करतोय. तर फिरोज भाई इनके शुभ हाथों से अब टॉस करने जा रहे हैं. तर उनको मैं बुलाने चाहूंगा. फिरोज भाई, आपको निवेदन कि आप टॉस बॉक्स में आना है. फिरोज भाई इनके शुभ हाथों से हम दूसरे मैच का टॉस करने जा रहे हैं. एका बाजूने आपण पाहतोय अबू स्पोर्ट्स खाडी, तर एका बाजूने गावदेवी खोलंडे. काटा असा कॉल आहे आणि काटा आलेला आहे. फिरोज भाई आप जाके विराजमान होय. काटा असा कॉल होता आणि काटा आलेला आहे. गावदेवी स्पोर्ट्स खोलांडे संघाने टॉस जिंकलाय. टॉस जिंकला, निर्णय काय असणार आहे? शतरक्षण इथे स्वीकारलेले आहे. समोरच्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40. या सीझनची पहिली मॅच खेळतायत, कसं वाटतंय? बघूया कसं वाटतं. शुभेच्छा असतील. आपण टॉस गमावला, आपल्याला अगोदर बॅटिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय, मनाविरुद्ध लागलाय? म्हणजे टॉस जिंकला असता बॅटिंग केली असती, आता तर मनासारखं झालेलं आहे. बॅटिंग मिळालेली आहे. 4 षटकामध्ये किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60. शुभेच्छा असतील. जास्त वेळ घेत नाहीये, सामना देखील सुरुवात झालाय. तर गावदेवी स्पोर्ट्स खोलांडे संघाने टॉस जिंकलाय. अगोदर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि बॅटिंग करण्याकरता त्याने अबू स्पोर्ट्स खाडी संघाला त्याने आमंत्रित केलेलं आहे. O2 काउंट्री बॉक्स. थँक्यू प्रदीप. हॅलो 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 हॅलो. चला पुन्हा एकदा आपण मॅच मध्ये येतोय.
18 धावांचं टार्गेट सेट केलंय. विजय बॉलिंग ट्रॅकवर अमर असतील. बॉलिंग ट्रॅकवर पहिलाच बॉल उडवलाय इनसाइड आउट कव्वाच्या डोक्यावरून. एक प्रेक्षणीय स्ट्रोक आपण पाहिला पहिल्याच बॉलवरती. आणि बघा आता पहिल्या बॉलवरती पहिल्या तर अश्विनी गणेश झाला या 2 धावेने. पुढचा बॉल मिस्टामिंग झालाय. स्वतः विकेट किपर चेंडूचा खाली येतोय आणि संपतो इकडे मिस्टर जयेश फरले यांचा खेळ. पहिलं विकेट डाऊन. बघा असेच विकेट घ्यावे लागतील प्रदीप जर हा मॅच मध्ये पकड बसवायची असेल महाजनपाडा संघाला. बघा इथे विकेट तर मिळालेली आहे. आता आणखीन काही विकेट्स त्यांना डाऊन कराव्या लागतील. आणखीन 4 ते 5 विकेट्स इथे घ्याव्या लागतील. विकेट मेडन षटकं त्यांना हातावे लागतील. सिंगल डबल त्यांना रोखावे लागतील हा जर मॅच जिंकायचा असेल तर. कारण पाहतोय पलशाचा पाडा या टीमला फक्त 18 धावा बनवायच्या आहेत 24 बॉलमध्ये. पहिल्या बॉलवरती तर 2 धावा आल्यात. मात्र दुसऱ्या बॉलवरती एक महत्वाचा गडी बाद झालेला आहे. बॅटर चंद्रकांत फरले बॅटर इन झालेला आहे. स्ट्राईक वरती आपल्याला तो पाहायला मिळेल. इथे बघा फक्त सॉफ्ट हँडने चेंडू खेळून काढला होता. फक्त दिशा देण्याचं काम केलं. स्ट्राईक रोटेट केली. एक सिंगल धाव आलेली आहे. बघा एक अनुभवी खेळाडू आहे चंद्रकांत फरले. त्याला देखील माहिती आहे की सिंगल डबलने देखील आपण हा सामना जिंकू शकतो आणि त्या दिशेने त्याने वाटचाल देखील केलेली आहे. स्ट्राईक रोटेट ही फार महत्वाची बाब. इथे बघा बॅटचा एज लागल्यानंतर चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये मार्गक्रमण करत असताना पुन्हा एकदा एक सिंगल धाव इथे येताना दिसतंय. इथे स्ट्राईक ही पुन्हा एकदा रोट संधी 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेली आहे. नऊ धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. दुसरं षटक हाताळण्याकरता गोलंदाज प्रकाश वातास. बघा 9 धावा झाल्यात. इथे बघा कट करण्याचा प्रयत्न बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. प्रकाश आणि पहिला चेंडू हा निर्धाव टाकलाय आणि याच प्रकारे आणखीन काही चेंडू टाकावे लागतील. समोरच्या संघावरती जर प्रेशर जर तुम्हाला टाकायचं असेल तर विकेट्स आणि निर्धाव चेंडू येणं फार गरजेचं आहे. प्रकाश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस कट करण्याचा प्रयत्न होता परंतु पाहिलं तर उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर हा बॉल हाताळला होता गोलंदाजाने. 85 इशारा वाईटचा आलाय. एक अवांतर धाव स्कोर बोर्ड मध्ये ऍड होताना पाहतोय. यावेळेस ओव्हरपिच बॉल होता. ड्राईव्ह केला सरळ बॅटीने खेळून काढलाय. शत्रक्षक आहे तिकडे अमर होते. चांगला पिकअप अँड थ्रो. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव. सिंगलने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचते 11 वरती.
पूर्णपणे या मॅच वरती ना पकड बसवलंय. पळशाचा पाडा संघाने यावेळेस हाफ ट्रॅक वरदा पूल केलाय, पॉवरफुल आहे आणि बॉलला सरळ पाठवलाय. यावेळेस स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी या टुर्नामेंट मधील हा पहिला षटकार. सांज सकाळच्या पाराला माझ्या दारात आलाय साई. मॅच आपण पाहिली तर पूर्णपणे खिशात घातलंय शिवशाही पळशाचा पाडा संघाने आणि ही विजयी धाव इथे कंप्लीट होताना पाहतोय. असा सामना फिनिश झालाय. मॅच जिंकलाय शिवशाही पळशाचा पाडा संघाने आणि हरलं का गावदेवी स्पोर्ट्स महाजनपाडा. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. यानंतर अजून एक आपण मॅच पाहूया. एका बाजूला गावदेवी स्पोर्ट्स कोलांडे म्हणजे गावचा संघ आणि त्यांच्या समोर असतील आबू स्पोर्ट्स खार्डी. कुठेच जाऊ नका, पुन्हा एकदा आपण या मॅच मध्ये परत येऊया. तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. एस डीजे आला माझ्या दारात आलाय साई, दारात आला साई म्हण भिक्षा वाढ माई. दारात आला साई म्हण भिक्षा दे ग माई. भिक्षा दे